नमस्कार यूट्यूब फॅमिली. बघा शेती आपली कशा प्रकारे आहे, कशी वाटते शेती बघा. सकाळी सकाळी छानपैकी असा नजारा आहे. हे पाहू शकता तुम्ही झाडं वगैरे. आणि हा आहे ऊसाचा प्लॉट आहे 3 महिन्याचा. आणि ऊस बघा कशा प्रकारे आहे. हा असा आपला ऊसाचा प्लॉट आहे. हे पाहू शकता तुम्ही. आणि हे पहा त्यामध्ये पाणी चालू आहे. ऊसाला पाणीच लागतं मित्रांनो, पाण्याशिवाय ऊस येत नाही. हे पाहू शकता हिरवागार ऊस आहे. आणि मे महिन्यातला ऊस असा हिरवागार राहणं म्हणजे नशिबाची गोष्ट आहे. बघा हे पहा मित्रांनो, जांभळीला छानपैकी असे जांभळं आलेले आहेत. पाहू शकता तुम्ही मित्रांनो. जांभळ दिसणार नाहीत आता, छोटे छोटे असल्यामुळे. मित्रांनो झाडं वगैरे बघा कशा प्रकारे आणि सीन कसा दिसतोय. कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये. हे पहा हा जो दिसतो पूर्ण आपला ऊस 265 आहे. आणि 265 ऊस हा महाराष्ट्रामध्ये 1 नंबर येतो. आणि शेतकऱ्याला परवडेल असा ऊस आहे हा 265. पाण्याचं प्रमाण थोडं कमी असलं तरी चालतं आहे मित्रांनो ह्या ऊसाला. पण आपल्याकडे भरपूर पाणी, ज्याच्याकडे पाणी भरपूर आहे त्याने नक्कीच ऊस लावायला पाहिजे मित्रांनो. आणि ऊस हा प्रमुख पीक आहे शेतकऱ्यासाठी, नगदी पीक आहे. पाहू शकता मित्रांनो. ह्या पहा झाडं पण आहेत मित्रांनो. ह्या पहा आंब्याचं झाड आहे इथं एक छोटं. आणि समोर जे दिसतंय ते चिंचाचं झाड आहे, पेरूचं पण झाड आहे. आणि हे पहा हे जांभळाचं झाड आहे. आणि शेती म्हणलं का झाडं वगैरे आलेच मित्रांनो. आणि फळबाग वगैरे हे पण खूप छान पिकं आहेत. पण आमच्या इकडं ऊसाचं पीक जास्त असतं, त्यामुळे आम्ही ऊस हाच पिकाचा वाण निवडला आहे. होऊ शकता जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत आपलाच ऊस आहे मित्रांनो. आणि समोर पाहू शकता मित्रांनो, हे जे समोर घर दिसतंय तर घराच्या घरापर्यंत आपली शेती आहे. आणि हा जे दिसतो हा आंबा आहे मित्रांनो. आणि मित्रांनो तो रस्ता जो आहे तो बीडला जाणारा रस्ता आहे. आणि मित्रांनो आपली इकडे शेती पण आहे दुसरी, हे पाहू शकता, जी आपण मेहनत करून ठेवलेली आहे. त्यामध्ये आता जूनमध्ये आपण कापसाची लागवड करणार आहोत. आणि कापसाचं पण उत्पन्न खूप छान प्रकारे घेतात आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. आणि शेती म्हणलं का शेतकरी म्हणलं का लोक म्हणतात शेतकऱ्याकडे आहे, पण खरंच मित्रांनो शेतीशिवाय पर्याय नाही. शेती आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे मानलं जातं. आणि उत्तम म्हणजे शेती. तर मित्रांनो मेहनत खूप असते शेतीमध्ये. आणि मेहनत केल्याशिवाय कोणतेही काम यशस्वी होत नाही. आणि मेहनतीशिवाय कसलंच फळ भेटत नाही मित्रांनो. होऊ शकता मित्रांनो हा एक प्लॉट आहे इकडं. खोडवा ऊस आहे हा. आणि मित्रांनो हे पहा शेतीला पाणी भरपूर असलं तरी शेतीमध्ये ऊस हा येतो. अन्यथा शेती म्हणजे पाण्याशिवाय शेती होऊच शकत नाही मित्रांनो. हे बी तितकंच खरं आहे. शेतीसाठी पाणीच लागतं. तर मित्रांनो तुम्हाला हा नजारा कसा वाटतो ते सांगा, झाडं वगैरे. आणि आवडलं तर नक्कीच मित्रांनो कमेंट करा कसे वाटले. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती येत जातील शेतीविषयी. बघा थोडं झूम करून दाखवतो मित्रांनो. खरंच सांगा मित्रांनो कलर कसा आहे ऊसाचा. आणि असा ऊस कोणाकोणाकडे आहे ते पण कमेंट करा. आणि कोण शेतकरी आहेत व्हिडिओ बघतात ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. जे समोर झाड दिसते मित्रांनो, ते जे झाडं दिसतात तिथपर्यंत आपली शेती आहे. तिकडं पण मित्रांनो शेती आपण कापसासाठी ठेवलेली आहे. आणि पुढच्या वर्षी परत काही ऊस लावायचा आपल्याला 2027मध्ये मित्रांनो. हा 2026मधला ऊस झालेला आहे अशा प्रकारे. आणि शेतीची आवड असली पाहिजे मित्रांनो, शेतीशिवाय पर्याय नाही. नोकरी म्हणजे गुलामी आहे.
चांगला जर व्यवस्थित पगार पाणी असलं तर ठीक आहे, नाही तर मित्रांनो शेती म्हणजे एक राजा माणूस, हे पाहू शकता मित्रांनो. आणि हा आकाश वगैरे कसं शुभ्र दिसते झाडामध्ये.